हिंगोलीच्या विकासासाठी तुमच्या समोर काय असं विजन आहे की इथं काम होणं आवश्यक आहे या मुद्द्यांवर? हिंगोलीमध्ये एक जर आपण बघितलं तर हिंगोली हा नाउद्योग जिल्हा आहे. तिथं उद्योग निर्माण करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून युवकांच्या हाताला काम मिळू शकतं. त्याच्यामुळे विविध पद्धतीने तिथे उद्योग आणता येतील का, म्हणजे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, देवाभाऊंच्या माध्यमातून, जेणेकरून युवकांना, महिलांना तिथे हाताला काम मिळू शकतं, बेरोजगारांना. हा पहिला विषय राहील जो आम्ही हाताळू. दुसरा म्हणजे आमचा शेतकरी, आमचा बळीराजा तिथं हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं तर खूप बॅकफ्रंटला आहे शेती. जसं पश्चिम महाराष्ट्र इकडे तिकडचा शेतकरी हा खूप सधन आहे, पण आमच्या भागामध्ये तसं नाही. सिंचनाचा खूप मोठा अवशेष आहे, त्याच्यामुळे तो सिंचनाचा अवशेष भरून काढणे, ठिकठिकाणी बंधारे निर्माण करणे, अशा वेगळ्या विविध पद्धतीवर सुद्धा आम्हाला बळीराजासाठी काम करायचं आहे. त्यानंतर शिक्षणासाठी सुद्धा, मुलांच्या शिक्षणामध्ये सुद्धा आमच्या भागाकडची मुलं थोडीशी मागे आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. तर शिक्षणामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कसं पुढे नेता येईल ते बघायचं आहे. आणि महिला सक्षमीकरण हा खूप मोठा विषय आहे. महिलांना तिथं सक्षम करणं, बचत गटाच्या माध्यमातून असेल, इथे इतर विषयांच्या माध्यमातून असेल, त्याच्याकडे पण मी लक्ष देणार आहे.